सजले सावळी काया आभाळ माया मनी तुला पूजले कृपा करी तू आम्हावरी माऊली तू विठू हरी
आरती ज्ञानराजा आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेवती साधू संत मनोवेधला माझा लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञाने आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेवती साधू संत मनोवेधला माझा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले रामा जनार्दने चरणी मस्तक ठेविले आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेवती साधू संत मनोवेधला माझा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा गुरुची उदारा सुपाणी मुक्ताबाई नमोती घोडबावने मुक्ताबाई नमोती घोडबावने आज नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची यदक्षरमणाखेयमानन्दमजमव्ययम् श्रीमन्निवृत्तिनाथीति ख्यातं दैवतमाश्रये सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेर सबिंदु सिंधु सुस्खलत तरंग भंग रंजितम दिशत्सु पाप जात जात कार्यवारी संयुतम कृतांत दूत काल भूत भीति हारी वरमदे तुदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे तुदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे विठ्ठल आरती ज्ञानराजा आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेवती साधू संत मनोवेधला माझा कैवल्य सम्राट चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची केलेली आरती रामा जनार्दन महाराजांचा हा एक आरती प्रकरणातला अभंग विठ्ठल ज्ञानोबरायांची रामा जनार्दनाने केलेली ही आरती आहे। या विश्वामध्ये कैवल्य सम्राट चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा चाललेला 726वा समाधी सोहळा 26 वर्ष पूर्ण झाले, 27व वर्ष चालू आहे। त्या निमित्तानं आपल्या गावामध्ये नायगाव दत्तापूर तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे। त्या निमित्ताने ही सर्व गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी ऐकत आहे। या विश्वावर ज्ञानोबरायांचा अधिकार सांगत असताना सगळ्या देव देवता
अंतरिक्षातले देव एका ठिकाणी बसले आणि या मृत्यू लोकाचा तील जीवांचा उद्धार कशाने होईल असा विचार करत होते. कोणी म्हणे वेदाच्या अध्ययनाने या जीवाचा उद्धार होईल, कोणी म्हणेल पुराण शास्त्राच्या श्रवणाने होईल, कोणी म्हणत होते तीर्थयात्राने या जीवाचा उद्धार होईल, कोणी सांगत होतं यज्ञ यागादी कर्माने या जीवाचा उद्धार होईल. आपले अंतरिक्षातले देव एका ठिकाणी या जीवाच्या उद्धाराची तळमळ करत होती. तेवढ्यात सगळ्या देवा देखत एक आकाशवाणी झाली. ती आकाशवाणी सांगत होती या पृथ्वीवर त्या जीवाच्या उद्धाराचं साधन सांगत होती आकाशवाणी. तव अंतरिक्ष गगणी अवचित झाली वाणी, भक्त तरती मेदनी ज्ञानदेव दर्शनी. विठ्ठल या जीवाच्या उद्धारासाठी कैवल्य सम्राट चक्रवर्ती ज्ञानोबारायांचं दर्शन आहे. ज्ञानोबारायांच्या दर्शनाची फलश्रुती किती मोठी आहे. सेना म्हणे त्याचे धन्य झाले जिने ज्ञानदेव दर्शने मुक्त होती. जीवाला मुक्ती प्राप्त होते. एवढंच नाही तर ज्ञानोबारायांच्या दर्शनाने या जीवाचे पापताप जातात. साधकाचा माय बाप दर्शने हरी ताप, साधकाचा माय बाप दर्शने हरी ताप, साधकाचा माय बाप दर्शने हरी ताप. सर्वभूती सुखारूप दर्शन घेतल्याच्या नंतर सगळे ताप निघून जातात, पाप निघून जाते. एवढं ज्ञानोबारायांची दर्शन फलश्रुती आहे. ते ज्ञानोबाराय आपल्या नायगाव मध्ये. विठ्ठल तेव्हा एकदा रुक्मिणी देवाला विचारत होती, देवा या पृथ्वीवर भक्ताचा उद्धार होण्यासाठी ज्ञानोबारायांचं दर्शन आहे. त्या भक्ताच्या कल्याणार्थ आहे, त्याचं पाप जाण्यासाठी आहे, त्याच्या उद्धारासाठी आहे, त्याचं जीवन धन्य करण्यासाठी ज्ञानोबारायांचं दर्शन आहे. आकाशातील वाणीनं सांगितलेलं आहे या जीवाच्या उद्धारासाठी ज्ञानोबारायांचं दर्शन आहे. पण त्याला फलश्रुती मिळली त्याच्या कुळाला काय आहे. त्यावेळेस भगवान सांगत होते, रुक्मिणी ऐक, देव म्हणती रुक्मिणी हाची योगी देखिला नैनी, हेची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याची. जो करील याची यात्रा तो तारील सकळ गोत्रा, सकळ ही कुळे पवित्रा याचेनी दर्शनी होती. या ज्ञानोबारायांचं जर दर्शन घेतलं नित्य नेमानं तर त्याच्या कुळाचा उद्धार होतो. विठ्ठल अनेक ज्ञानोबारायांच्या दर्शनाच्या फलश्रुती आहेत. म्हणून ते ज्ञानोबारायांचा संजीवन समाधी सोहळा आपल्या गावामध्ये. ज्ञानोबारायांचं मंदिर माऊलीकडे आपण जाऊ शकत नाही, पण माऊली आपल्याकडे आहे. ऐका, ज्ञानोबाराय तशी सर्व ठिकाणी. नामा म्हणे सोडाबाई ज्ञानदेव सर्वा ठाई. ज्ञानोबाराय समाधीत आहे
हे निश्चित आहे. पण ज्ञानोबाराय जगाचं अवलोकन करण्यासाठी ज्ञानोबाराय विश्वसंत आहेत. विठ्ठल फक्त अंतःकरणामध्ये भाव पाहिजे. ते ज्ञानोबाराय जर तुम्हाला पाहायचे असेल, ज्ञानोबारायांचं अत्यद्भुत चरित्र पाहायचं असेल तर मांडे वाजले, भिंत चालवली, रेडा बोलवला हे ज्ञानोबारायांचं चरित्र नाही. ज्ञानोबारायांचं मूर्तिमंत चरित्र काय असेल तर ज्ञानेश्वरी. विठ्ठल कारण ज्ञानेश्वरी ही सिद्धांची लक्षणं सांगितली. सिद्धस्य लक्षणानी साधकस्य साधनानी. जी सिद्धांची लक्षणं असतात तीच साधकाची साधन असतात. सिद्ध पुरुष कसा असतो? अथक्केन प्रोक्तोयम. भगवंताने अर्जुनाला काही प्रश्न विचारले, त्यामध्ये असे काही प्रश्न. प्रज्ञशका भाषा समाधिस्तस्य केशव स्थितधी किम प्रभाषेत किमासीत व्रजेत किम. भगवान सांगतात, अर्जुना अरे तू स्थितप्रज्ञ पुरुष कसा असतो, कसा बोलतो, कसा चालतो ऐक. प्रजाहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्येवात्मना तुष्टस् स्थितप्रज्ञस्तदुच्यते. नाना दुःखी प्राप्ती दुःखेषु विघ्नमना सुखेषु विगत स्पृहा वीतराग भयक्रोधा स्थितधीर मुनिरुच्यते. हा मुनी आहे. नाना दुःखी प्राप्ती जयासी उद्वेग नाही चित्ती आणि सुखाची आरती आडपिजे ना. असा जो अनेक दुःख जरी झाले तरी ते दुःख आपल्या जीवनात काहीही मानत नाही. सुख दुःखे समीकृत्वा लाभा लाभो जया जयो. हे ज्यांची लक्षणं आहेत त्यालाच स्थितप्रज्ञ म्हणतात. तोच सिद्ध पुरुष. विठ्ठल न दृष्टी न कांक्षती. तोही असणारा नित्य संन्यासी आहे. आणि मी माझी ऐशी आठवण विसरले दयाचे अंतकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर. तो मग बोलतो कसा, चालतो कसा, त्याची लक्षणं सांगितले. पश्यन शृण्वन पृशन जिग्रन नशनन गच्छन स्वपन शोषण प्रलपन विसृजन गृह्णन नुन्मिशन नमिशन नपी इंद्रियाणी इंद्रियार्थेषु वर्तन्ते. तोही नेत्री पाहे श्रवणी ऐकुत वाहे परी तेथीचा सर्वतानो हे नवलदैके स्पर्शाशी तरी जाणे परिमळू सेवी घाणे. अर्जुना तो व्यापार करत असताना ते वर्तत दिसती देही देही ना माझ्या ठाई मी तयाच्या हृदयी समग्र. तो व्यापार करत असताना आमच्या सारखाच करतो. त्याला संन्यासी म्हणून 5व्या अध्यायामध्ये लक्षण सांगितलेली. कर्म संन्यासी संयमी पुरुष आत्मसंयमी त्याला 6व्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे. मग 6व्या अध्यायामध्ये तो महात्मा कसा राहतो, कसा बोलतो, त्याची ही योग्याचं लक्षण सांगून त्याचे लक्षण सांगितले. अक्षर पुरुष 7व्या अध्यायामध्ये आहे. त्याला लक्षण सांगितलेले आहे. 9व्या अध्यायामध्ये भगवान परमात्मा त्या महात्म्याचं लक्षण महात्मा नसतो माम पारत दैवीम प्रकृतीम आश्रितः. तो दैवी संपत्तीचा आश्रय करतो. आणि असा तो महात्मा बोलतो कसा, चालतो कसा, त्याची लक्षणं सांगितलेली आहे. त्याचं कीर्तन कसं असते त्याचंही वर्णन केलेलं आहे. 10व्या अध्यायामध्ये त्याच्या चर्चा सांगितलेल्या आहे. मच्चित्ता मदगत प्राणा बोधयंत परस्परम कथयंतश्च माम नित्यम तुष्यंती च रमंती च. असा तो महात्मा असतो. त्यांची भेट झाल्याच्या नंतर 2 भरलेले सागर एका ठिकाणी यावे आणि त्या 2 सागराला जसा आनंद व्हावा तसे महात्मे भेटल्यावर आनंद. विठ्ठल 11व्या अध्यायात थोडक्यात सांगितले. भक्तीच्या रूपात असणारे शेवटी लक्षण सांगितले. आणि 12व्या अध्यायात कळसच केला. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच भक्त अष्टक भगवंतांनी लिहिलं.
13व्या अध्यायामध्ये 18 लक्षणं सांगितले, 12व्या अध्यायामध्ये 36 लक्षणं सांगितले. अमानित्व, मदंभित्व, महिंसा, क्षांतिरार्जवम, आचार्योपासनम, हे शौच, हे 18 लक्षण आहे. 14व्या अध्यायामध्ये भगवंताचे 16 लक्षण सांगितलेले आहेत. 15व्या अध्यायात अक्षर उत्तम पुरुष म्हणून त्याचे लक्षण केले आणि 16व्या अध्यायात भगवंतांनी दैवी संपत्तीच्या लक्षणाने 26 लक्षणाने ज्ञानी पुरुषाचे लक्षण सांगितले. विठ्ठल. 17व्या अध्यायात सत्वगुण जेवढा भाग सांगितला त्याचा आश्रय करणारा सांगितला आणि 18व्या अध्यायामध्ये मागील सगळ्या अध्यायाचं सार. विठ्ठल. हे का सांगितलं तुम्हाला माहित नाही, तुम्हाला माहित आहे, पण ज्ञानेश्वरी हेच ज्ञानोबारायचं आध्यात्मिक चरित्र. विठ्ठल. ज्ञानोबाराय समाधीला जाताना ऐका, ज्ञानोबाराय तुम्हाला उदाहरण सांगतो, 3 उदाहरण सांगतो. भगवान श्रीकृष्ण परमात्मा निजधामाला जाताना जरा नावाच्या व्याधाने बाण मारला आणि प्रभा क्षेत्रामध्ये भगवान हे शरीर इथं ठेवून गेले, निजधामाला गेले. त्यावेळेस भगवंताने आपलं हृदय, आपलं काळीज हे कुठं ठेवलं? जगन्नाथपुरीला. कुठं ठेवलं? जगन्नाथपुरीला. ते काळीज आजही भगवान परमात्म्याचं काळीज तिथं आहे. ज्ञानोबाराय समाधीला जाताना ज्ञानोबाराय समाधीला गेले, पण आपलं काळीज मात्र ज्ञानेश्वरीचा 9वा अध्याय उडून ज्ञानोबारायांचं हृदय मात्र ज्ञानेश्वरीत ज्ञानोबारायांनी ठेवलं. विठ्ठल. जगद्गुरु तुकोबारायचं हृदय म्हणजे गाथा, नाथ महाराजांचं हृदय म्हणजे एकनाथी भागवत, तसं ज्ञानोबारायांचं हृदय म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. आणि एकदा ज्ञानोबारायांच्या हृदयाला आपण भिडलो की इंद्रियाला भिडायची गरज नाही. विठ्ठल. असं ज्ञानोबारायांचा संजीवन समाधी सोहळा संपूर्ण गावागावामध्ये, आळंदीमध्ये चालू आहे. तसा आपल्या गावामध्ये सुद्धा या ठिकाणी ज्ञानोबारायांचा संजीवन समाधी सोहळा आपण प्रेमाने, उत्साहाने ज्ञानेश्वरीचं पारायण करता आपण भाग्यवान. बरं, ज्ञानेश्वरी ऐकता कोणाच्या? ज्ञानेश्वरी पारायण तर चालूच आहे, पण ज्ञानेश्वरी पारायण अधिक ज्ञानेश्वरीचं निरूपण असं महाराज या ठिकाणी निरूपण करतात. आणि गीता ही अर्जुनाला नाही सांगितली, धनंजयाला सांगितली. अर्जुनाचे 10 नाव आहेत. अर्जुन, फाल्गुन, जिष्णू, किरीटी, श्वेत वाहना, बिभत्सुर, विजय, कृष्ण, सव्यसाची, धनंजय. अर्जुन जेव्हा ज्ञानाचा विषय येतो तेव्हा अर्जुन आहे. त्याचा जन्म कहाणी सांगताना फाल्गुन आहे. अर्जुन, फाल्गुन, जिष्णू, विजय होणारा तेव्हा जिष्णू विजय, सव्यसाची बाण मारणारा योद्धा म्हणून वर्णन केलं जातं तेव्हा सव्यसाची. पण जेव्हा ज्ञानार्जन, आत्मज्ञान रूपी धन अर्जुन प्राप्त करत आहे तेव्हा भगवान अर्जुनाला धनंजय उपमा देतात. विठ्ठल. आणि अशा धनंजयासाठी भगवंतांनी गीता सांगितली. आणि इथं प्रत्यक्ष पूजनीय आपल्या परिसरातले ज्येष्ठ कीर्तनकार असणारे धनंजयजी महाराज मोरे यांच्या मुखातून आपण ज्ञानेश्वरी ऐकता अधिक पारायण श्रवण करता आपण परम भाग्यवान. विठ्ठल. आणि आज घेतलेली आरती ही रामा जनार्दन दत्त संप्रदायामध्ये एकनाथ महाराजांची 3 शिष्य
जनार्दन स्वामीचे जनी जनार्दन, रामा जनार्दन आणि एका जनार्दन. वारकरी संप्रदाय जो उभा राहिला तो 3 संप्रदायाने. वारकरी संप्रदाय आहे नाथ संप्रदाय, चैतन्य संप्रदाय आणि दत्त संप्रदाय. या तिन्ही संप्रदायाचा संगम म्हणजे वारकरी संप्रदाय. विठ्ठल. प्रथमतः संप्रदाय म्हणजे काय, वारकरी याला नाव का प्राप्त झालं, त्याची अनेक मीमांसा आहे. प्रथमतः त्याला वारकरी नाव नाहीच, त्याचं खरं नाव आहे सनातन धर्म. आणि या सनातन धर्मामध्ये त्याचं आचरण ज्या वेळेस आलं, परंपरा आली. सायणाचार्यांनी वेदावर भाष्य करताना म्हटलं, गुरु शिष्याभ्याम तत्वज्ञाना संग्रहासा संप्रदाय. गुरु शिष्याच्या परंपरागत आलेलं ज्ञान आहे, त्या ज्ञानाची रूढी, ज्ञानाची परंपरा जिथं चालू ठेवली त्याला असणारा संप्रदाय नाव देण्यात आलं. विठ्ठल. तो पहिला संप्रदाय हा नाथ संप्रदाय. नाथ संप्रदायाचे आदिदेव भगवान शंकर आहे. चैतन्य संप्रदायाचे भगवान महाविष्णू आहे आणि दत्त संप्रदायाचे आदिदेव ब्रह्मदेव आहे. ब्रह्मा विष्णू हे आद्य तिन्ही देव आहे. या तिन्ही देवापासून 3 संप्रदाय आले. नाथ संप्रदाय शंकरापासून तर ज्ञानोबारायपर्यंत. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवा सार चोजविले. ही ज्ञानोबारायपर्यंत आली. चैतन्य संप्रदायाचे मुख्य दैवत कोण आहे, मुख्य महाविष्णू. चैतन्याचे संप्रदाय फळ येथे चैतन्य संप्रदाय हा भगवान महाविष्णू पासून आलेला आहे. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ, संप्रदाय फळ येथून या. हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्री हरी, चतुश्लोकी चारी भागवत. ते गुदविदाता सांगी नारदाशी, नारदी व्यासाशी उपदेशिली. राघवा चैतन्य केले अनुष्ठान, त्याशी डोळे पायने कृपा केली. कृपा करून हस्त ठेवीला शिरी, बुध तो अंतरी ठसावला. राघवा शरण, राघवा शरण बाबाजी, बाबाशीची पूर्ण कृपा त्याशी. बाबाजीने स्वप्नी येऊनी तुके आला, अनुग्रह दिला निज प्रती. तुकोबारायपर्यंत ही चैतन्य संप्रदायाची परंपरा आलेली आहे. म्हणून तुकोबाराय चैतन्य संप्रदायाची. आणि दत्त संप्रदाय ऐका, त्याच्यात फरक आहे. नाथ संप्रदायाने एकानं एक गुरु एक शिष्य हीच परंपरा आहे. एकानं एकच करायचा. चैतन्य संप्रदायात एकानं दोघाला करायचा, एकानं दोघाला करायचा. पुन्हा त्या दोघांनी 2-2 शिष्य करायचे. 2 परंपरा. पण दत्त संप्रदाय 3-3 शिष्य आहेत. ब्रह्मदेवाचे 3 शिष्य आहेत. ब्रह्मदेवापासून सुरू झाला. ब्रह्मदेवाने नारदांना उपदेश केला 1, ब्रह्मदेवाने अत्रीला उपदेश केला 2, आणि ब्रह्मदेवाने उपदेश करत असताना नाही म्हणजे तुला त्याच्यानंतर दत्तात्रयाने केला. आणि ब्रह्मदेवाने या जगामध्ये व्यासांना उपदेश, म्हणजे नारद, व्यास आणि अत्री या तिघांना ब्रह्मदेवाने उपदेश केला. 3-3 शिष्य आहेत. पुन्हा तिघांचे 3-3 शिष्य पुढे वाढत गेले. त्या अत्रीने पुन्हा तिघांना केला. ध्रुवासाला केला, चंद्राला केला आणि पुढे दत्तात्रयाला. दत्तात्रयाने पुन्हा 3 शिष्य केले. यदू, सहस्रार्जुन आणि जनार्दन स्वामी. विठ्ठल.
मल्लिकार्जुनाला त्रेतायुगात केला, यदूला द्वापार युगात केला आणि कलियुगामध्ये जनार्दन स्वामीला केला. 3 शिष्य दत्तात्रयाने केले, पण गुरु मात्र 24 केले. विठ्ठल. आता कोणते केले ते मी काय सांगत नाही. 3 शिष्यांना उपदेश केला आणि त्या जनार्दन स्वामीने ना, त्या जनार्दन स्वामीने पुन्हा 3 शिष्य केले. कोण? जनी जनार्दन, रामा जनार्दन आणि एका जनार्दन. असे एकनाथ महाराजापर्यंत 3 शिष्य केले. त्यातले रामा जनार्दन आहे, ते रामा जनार्दन ज्ञानोबरायांची आरती गातात अभंगाचा. आरती ज्ञान राजा, ज्ञान राजा, आरती ज्ञान राजा. संत रामा जनार्दन आहेत आणि ते रामा जनार्दन ज्ञानोबरायांची आरती गातात. ऐका, ज्ञानोबरायांचं चरित्र नामदेव महाराजांनी विस्ताराने 1100 अभंगात चरित्र ज्ञानोबरायांचं सांगितलं. निळोबारायांनी ज्ञानोबरायांचं चांगदेव महाराजांचं चरित्रात पुष्कळसा भाग ज्ञानोबरायांचा सांगितलेला आहे. 400 चरणाचे अभंग आहेत. नाथ महाराजांनी तुकोबारायांनी आधी करून सर्व संतांनी महिपती बाबाने आधी करून सर्वांनी ज्ञानोबरायांचं चरित्र सांगितलं, पण ते विस्तारा सांगितलेलं आहे. हो, पण ज्ञानोबरायांच्या चरित्रातली सार तत्व फक्त एकच अभंग रामा जनार्दनाने लिहिला, तो अभंग म्हणजे ज्ञानोबरायांची आरती. 3 चरणात ज्ञानोबरायांचं संपूर्ण जीवन सांगितलेलं आहे. विठ्ठल. एवढं काय हो या आरतीमध्ये? ऐका, तुम्ही रोज कीर्तन ऐकत असाल, पण हे कीर्तन जरा वेगळं आहे. आरती काय आहे, आरतीचं काय महत्व आहे, आणि आरती जर झाली नाही तर सप्ताहाचा शेवट नाही. विठ्ठल. आरतीचं महत्व मी सांगितलंच. प्रथमतः रामा जनार्दन हे नाथ संप्रदायाचे असल्यामुळं त्या रामा जनार्दनाकडं ज्ञानोबरायांचा आणि त्यांचा काय संबंध आला? कारण त्यांच्या नंतर 400 वर्षानंतर अगोदर ज्ञानोबरायाने समाधी घेतलेली आहे. माऊलीच्या नंतर त्यांचा काय आहे? जन्म आहे. मग ते रामा जनार्दन ज्ञानोबरायांची आरती कशी गाऊ शकतील? काय प्रसंग घडला तो प्रसंग सांगतो.
कैवल्य सम्राट चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय समाधीला आल्याल पल्याल पताकाचे भार मध्ये मनोहर इंद्रायणी आणि सर्व पंढरीचा पोहा अलंकापुरी आला पंचक्रोशावरी साधूजन सर्वजण ज्ञानोबारायांच्या सोहळ्याला आले. सगळे आल्याच्या नंतर काही योगी आले, जपी आले, तपी आले आणि सगळ्यांची दाटी तिथं झाली आणि त्यांची एवढी गर्दी तिथं झाली आणि प्रत्येक जण म्हणत होते योगियांचा सखा कोठे ज्ञानेश्वर, योगियांचा सखा कोठे ज्ञानेश्वर, योगियांचा सखा कोठे ज्ञानेश्वर, योगियांचा सखा कोठे ज्ञानेश्वर, अति ऋषीश्वर भेटावया, अति ऋषीश्वर भेटावया, अति ऋषीश्वर भेटावया. सगळे ऋषीश्वर म्हणत होते ज्ञानोबा योग्यांचा सखा, योग्यांची माऊली, अनाथाची माय कुठं आहे ते शोधण्यासाठी जात होते. झाडाची पानं स्थिर झालेली होते, इंद्रायणीचं पाणी थांबलं होतं आणि त्या प्रसंगामध्ये भगवान ज्ञानोबारायची दिंडी आज भगवान परमात्मा घेऊन पंढरपूर आळंदीमध्ये आलेले बरं का. आजचा दिवस आहे तो आणि सगळी संत मंडळी एका ठिकाणी जमलेली आहे. दशमीचा दिवस गेला, एकादशी दिवस आला, द्वादशी झाली, द्वादशीचे पारण सोडलेले आहेत आणि समाधीचा दिवस आला आणि त्या प्रसंगाच्या वेळेस आता महाराज कीर्तनामध्ये हा प्रसंग सांगणारच आहे. पुढे प्रत्यक्ष ज्ञानोबारायांचा एक हात निवृत्तीनाथ महाराजांनी एक हात पांडुरंगाने धरला आणि ज्ञानोबारायांना समाधीला नेत होते. देव निवृत्ती याने धरली दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर बैसावया, नदीची मासा घातले माझवन, तैसे जनवन कालवले. मग ज्ञानोबाराय शिळा उघडलेली आहे विवराची आणि ज्ञानोबाराय आत गेली. जावोनी ज्ञानेश्वर बैसले आसनावरी, पुढे ज्ञानेश्वरी ठेविली. काय केलं ज्ञानोबारायांनी? ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आपल्या समोर ठेवला. समाधीला जाताना एखाद्या बापानं मुलासाठी 4 मुलं असावे त्याला आणि त्या बापानं संपत्ती 4 मुलासाठी कमवावी आणि जाताना संपत्ती सोबत घेऊन जावं, असं होते का? पण असं झालं. विठ्ठल विठ्ठल आणि तुम्ही आम्ही ज्ञानोबारायांची लेकरं आहे. विश्व कल्याणासाठी ज्ञानोबारायांनी जो ग्रंथ लिहिला तो ग्रंथ, ते ज्ञान, ती संपत्ती ज्ञानोबाराय समाधीला घेऊन गेले म्हणून आज आपण इथं बसलो. पण ज्ञानोबारायांनी हा ग्रंथ कोणासाठी लिहिला होता? बोला बोला. आपल्यासाठी लिहिला होता. मग तो ज्ञानोबारायांनी ग्रंथ समाधीला जाताना आपल्या समोर का ठेवला? पण त्या काळात संत नव्हते का? साक्षात परब्रह्म परमात्मा होता. निवृत्तीनाथ महाराज होते, सोपान काका होते, मुक्ताबाई होती, चांगदेव महाराज होते. यांच्याजवळ दिला नाही. नामदेव महाराज होते, सच्चिदानंद बाबा आदरे लेखको झाला तेही होते, चांगदेव महाराज होते. तरीही ज्ञानोबारायांनी हा ग्रंथ त्यांच्याजवळ दिला नाही. समाधीला जाताना आपल्या समोर ठेवला. का ठेवला त्याचे तुम्हाला कारण मीमांसा सांगतो. भजन करा विठाला. तुम्हाला महाराष्ट्रातला एकही कीर्तनकार ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ आपल्या समोर का ठेवला याची कारण मीमांसा सांगू शकणार का? त्याचे कारण मी सांगतो तुम्हाला. पहिला ग्रंथ ज्ञानोबारायांचा ग्रंथ नव्हे, गुरुची वैभव. जो ग्रंथ निवृत्तीनाथ महाराजांच्या आज्ञेनं लिहिलेला आहे त्या निवृत्तीनाथ महाराजांच्या हाती दिला नाही. ज्ञानोबारायांना माहित होतं मी जर समाधीला गेलो आणि ग्रंथ जर निवृत्तीनाथ महाराजांच्या हाती दिला तर निवृत्तीनाथ महाराज सिद्ध संत आहेत
आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ हा साधनारूढ साधकासाठी आहे. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, सिद्ध असता का नेमावे साधनावरी. आणि हा साधकाला साध्याकडे घेऊन जाणार आहे. आणि निवृत्तीनाथ महाराजांनी साध्य कधीच प्राप्त केलेलं आहे, म्हणून निवृत्तीनाथ महाराजाकडे दिला नाही. एक कारण. दुसरं कारण, निवृत्तीनाथ महाराज ते आहेत निवृत्तीजया नाव, निवृत्तीजया बरव, निवृत्तीची राणीव, निवृत्तीच्या राज्यावर निवृत्तीच राज्य करणारे निवृत्तीनाथ महाराज होते. ज्यांची वृत्ती इंद्रियापासून निवृत्त झाली, ज्यांची वृत्ती ही असणारी विषयापासून निवृत्त झालेली आहे, ज्यांची देहावरची वृत्ती निवृत्त गेली, जगदा संबंधी माया संबंधी ज्याची वृत्ती असणारे निवृत्त झाली, ते निवृत्तीनाथ महाराज आहेत. मग अशाही निवृत्तीनाथ महाराजांचे आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचायचा म्हणजे वृत्ती लागते. विठ्ठल. आपण तर निवृत्ती म्हणून निवृत्तीनाथ महाराजांच्या हाती दिला नाही. सोपान काका होते 2 नंबर. सोपान काकाच्या हातात ग्रंथ का दिला नाही? ज्ञानोबरांच्या लक्षात आलं, सोपान काका कोण येऊ? ब्रह्मा सोपान तो झाला, भक्ता आनंद वर्तला. ब्रह्मदेवाचा अवतार आहे आणि ब्रह्मदेव हे रजगुणी आहे आणि ज्ञानेश्वरी ही सत्वगुणी आहे. विठ्ठल. आणि तमोगुणाला सत्वगुणी बनवते ज्ञानेश्वरी. खेचराची म्हणा आणि सात्विकाचा पाना श्रवणा सवे सुमना समाधी जोडे. भूत पिशाच्य राक्षसाने जरी ज्ञानेश्वरीचा शब्द ऐकला तर त्याला योग्याला जी समाधी लागते ती समाधी लागेल. हे फळ ज्ञानेश्वरीचं आहे. म्हणून तमोगुणाला सत्वगुणी बनवते आणि ब्रह्मदेव तर ही रजोगुणी आहे. रजोगुण्यासाठी ज्ञानेश्वरी नाही. विठ्ठल. म्हणून सोपान काकाच्या हातात दिली नाही. एक कारण. दुसरं कारण, ज्ञानोबरांच्या लक्षात आला हा ब्रह्मदेव होता. त्यावेळेस माझ्या श्वासातून वेद निर्माण झाले, ब्रह्मदेवाला वेद शिकवले. पण ब्रह्मदेवाचे वेद शंखासुर नावाच्या दैत्यानं नेले आणि शंखासुर नावाच्या दैत्यानं नेल्याच्या नंतर तो ब्रह्मा देव वेडा झाला. ना सृष्टीही करू शके, ना मजही ओळखे. तो वेड्यासारखा ब्रह्मदेव भ्रमण करत होता. पण त्याच ब्रह्मदेवाला पुन्हा मी शंखासुर नावाच्या दैत्याचा वध केला, 4 वेद आणले, पुन्हा ते वेद ब्रह्मदेवाच्या अंतःकरणामध्ये स्थापित केले आणि पुन्हा विश्वसृष्टीचं कार्य चालू ठेवलं. ज्ञानोबरांच्या लक्षात आलं हे ब्रह्मदेव आहे. कोण? सोपान काका. आणि सोपान काका हे ब्रह्मदेव असल्यामुळं ब्रह्मदेव मी जर पुन्हा यांना जर दिले आणि यांनी रजोगुणाच्या प्रादुर्भावाने यांचे जर वेद ही ज्ञानेश्वरी जर यांच्या हातातून कोणी नेली तर मी मात्र पुन्हा मात्र वेद आणू शकतो. मत्स्य अवतार धारण करून वेद आणू शकतो. पण पुन्हा जरी आता ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वर रूपाने अवतार धारण केला तर मात्र पुन्हा मात्र अशी ज्ञानेश्वरी लिहिणार नाही ना. विठ्ठल. म्हणून सोपान काकाच्या हातात दिला. मुक्ताबाईच्या हातात द्या पाहिजेत होता हा ग्रंथ. पण समाधीला जाताना ज्ञानोबराय हा ग्रंथ स्वतः समोर ठेवतात, मुक्ताबाईच्या हातात का देत नाही? कारण मुक्ताबाई ही मूळ माया. मुक्ताबाई ही साक्षात मूर्तिमंत मायेने अवतार धारण केलेला आहे. आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ माया विवर्जित करणारा ग्रंथ आहे. संसारी असक्त माया मोहरत ऐसे हे पतित तारावया. मायेमध्ये रत आहे, त्यांचा उद्धार करण्याचं साधन म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. आणि आपण जर मायेच्याच हातात दिला तर हे योग्य वाटणार नाही, म्हणून ज्ञानेश्वरी पुढे ठेवली. विठ्ठल. चांगदेव महाराजांच्या हातात द्या पाहिजेत होता. ज्ञानोबरांच्या लक्षात आलं हे चांगदेव महाराज कोण आहे? योगी आहेत.
आणि ते ज्ञानेश्वरीतल्या प्रत्येक अध्यायातले असणारे त्यांनी असे श्लोक निवडून काढले असते योगाचे. ज्ञानोबरांच्या लक्षात आलं ही वाळल्या लाकडाच्या मागे फिरणारी ही तुम्ही आम्ही शेतकरी आहे आणि या शेतकऱ्यांच्या लेकराकडे ज्ञानोबरायांनी पाहिलं. हे घरी आल्याच्या नंतर काय योग करतील? साधा रामदेव बाबाचा योग होत नाही आपल्याकडून. तो योगियांचा योग काय होणार आहे हे ज्ञानोबरांच्या लक्षात आलं. म्हणून योगी राज चांगदेव महाराजांच्या हातात ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी दिली नाही. जावोडी ज्ञानेश्वर बैसले असनावरी पुढे ज्ञानेश्वरी ठेविली विठ्ठल. आणि ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ पुढे ठेवल्याच्या नंतर सगळ्या संतांच्या समाध्या झाल्या. सगळ्या संतांची समाधी सोहळे झाले आणि त्यानंतर 300 वर्षाचा कालावधी 350 वर्ष पूर्ण झाले. त्यानंतर ज्ञानोबरांनी पुन्हा अवतार धारण केला तो एकनाथ महाराजांच्या रूपात. आणि एकनाथ महाराजांच्या रूपात अवतार धारण करून ज्ञानोबराय एकनाथ महाराजाला निरोप पाठवतात. नाथा, माझ्या कंठाला अजान वृक्षाची मुळी लागलेली आहे आणि तुम्हाला या ज्ञानेश्वरीचा विस्तार पुन्हा करायचा आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथ जीर्ण होत आलेला आहे, तुम्ही या. अजान वृक्षाची मुळी कंठासी लागली, येऊनी आनंदी स्थळी काढावेगी. ऐसी स्वप्न होता आलो अलंकापुरी, तव नंदी माझी देखिले द्वार. पण कोण बोलत होत? दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा परब्रह्म केवळ बोलत असे. प्रत्यक्ष परब्रह्म ज्ञानोबरायांच्या रूपात नाथ महाराजाला बोलत होत. आणि झाल्याबरोबर नाथ महाराज तव नंदे माझे देखील द्वार. आणि उठविला नंदी शिवाचा ढवळा. आणि नाथ महाराज आत गेले. आणि नाथ महाराजांनी गेल्याबरोबर काय केलं? श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. एका जनार्दनी पूर्व पुण्य फळले, श्री गुरु भेटले ज्ञानदेव. ऐका, ते ज्ञानेश्वर महाराज आजही आपल्याला असे भेटतात. एकदा आळंदीला जा आणि कडकडून समाधीला आलिंगन द्या. माऊली, आम्हाला तुमचं दर्शन पाहिजे. विठ्ठल. आजही ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीतून रामकृष्ण हरिध्वनी येतो. ज्ञानदेव घेतले दान, हृदय धरोनिया ध्यान, समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो. तुम्ही जर ज्ञानोबरांचं इथं जरी भजन केलं, इथं आळंदीतली समाधी ज्ञानोबरांची तुमच्या पुढे उभी राहील. विठ्ठल. म्हणून एकदा तरी आळंदीला जा. एकदा जा रे अलंकापुरा, जन्म एरधार चुकवा. जाता अलंकापुर गावी, मोक्ष मुक्ती वाट दावी त्यासी. मोक्ष आणि मुक्ती त्याला वाट दाखवतात. फक्त तुम्ही बॅग घ्या आणि रस्त्याला लागा. 4 मुक्ती तुम्हाला वाट दाखवतात. ब्रह्म ज्ञान जोडून हात, म्हणे मी तुमचा अंकित. नुसतं आळंदीला जायचं असं म्हटलं तर ब्रह्मज्ञान तुमची बॅग घेते. बॅग. विठ्ठल विठ्ठल. जगात नाही पांडुरंगाच्या वारीला गेली तरी चालेल, पण ज्ञानोबरांच्या वारीला एकदा तरी जा. मी भाव सांगत आहे, ज्ञानोबराय तिथं साक्षात आहे. आणि नाथ महाराजाला भेट दिली आणि दोघांची आत्मचर्चा झाली. नाथ महाराज आले अजन वृक्षाखाली त्या ज्ञानेश्वरीचं. आणि ज्ञानेश्वर महाराज बाहेर आले आणि नाथ महाराजाला भूक लागली. तेव्हा ज्ञानोबरांनी पहिलं दुकान टाकलं होलसेल. झाले ज्ञानेश्वर वाणी, आले सामग्री घेऊन, पर्व काळ द्वादशी, दिली सामग्री आम्हाशी. ज्ञानोबरांनी होलसेल दुकान टाकलं. वाणी म्हणजे
दुकानदार झाले आणि सगळ्याला अन्नक्षेत्र आळंदीत घातलं. विठ्ठल आजही आळंदीमध्ये एखादा भिकारी असू द्या, एखादा साधक असू द्या, एखादा गृहस्थ असू द्या, एखादा गटारातला किडा असू द्या, कुत्रा असू द्या, गल्लीत फिरणार, त्यांनाही जीव घातल्याशिवाय ज्ञानोबाराई अन्न पाण्याचा घास घेत नाही. विठ्ठल ते ज्ञानोबाराई वाणी झाले. नाथ महाराजाला अन्नक्षेत्र घालून दिलेलं आहे आणि पुढे नाथ महाराजांनी ती ज्ञानेश्वरी ग्रंथ घेतला. दर मुक्काम करत करत पैठण गावी आले. आपल्या घराण्यातलं सगळ्यांना ज्ञानेश्वरी पैठण गावामध्ये प्रतिष्ठान क्षेत्रात या ज्ञानेश्वरीचं वैभवात मिरवणूक केली नाथ महाराजांनी सोन्याच्या पालखीमध्ये. ती पालखी नाथ महाराजांनी देवगिरीवर माझे गुरु सद्गुरु जनार्दन स्वामीला ज्ञानोबारायांचं वैभव दाखवण्यासाठी देवगिरीवर, जिथून आपल्या संपूर्ण भारताचं राज्य चालायचं, तिथं गेले. आणि देवगिरी किल्ल्यावर गेल्याच्या नंतर त्यांच्या सेवेला जनी जनार्दन आणि रामा जनार्दन होते. आणि नाथ महाराजांनी पालखी आणली. त्या पालखीमध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी आहे. ती रामा जनार्दनांना जवळ आणलेली आहे. रामा जनार्दनांनी अवलोकन केलं आणि सद्गुरु जनार्दन महाराजांच्या लक्षात आलं, नाथा तू मला ज्ञानोबाराईची भेट करून दिली रे. हो, ज्ञानेश्वरी ग्रंथ पाहिला. ज्ञानेश्वरीतले सार तत्व तिघांना सांगितलं. जनी जनार्दनाला, रामा जनार्दनाला आणि एका जनार्दनाला. रामा जनार्दनाला ऐकल्याबरोबर रामा जनार्दनाच्या अंतःकरणामध्ये ज्ञानेश्वर महाराजांना भेटाविषयी, ज्या ज्ञानोबारायांनी नाथ महाराजांना ज्ञानेश्वरी हा प्रसाद दिला, ज्या ज्ञानेश्वर महाराजांना नाथांना दर्शन दिलं, ती दर्शनाची आर्त भाव नाथ रामा जनार्दनाला लागला. आणि ते रामा जनार्दन देवगिरी किल्ल्याहून, दौलतबाद देवगिरी किल्ल्याहून असणारे दर मुक्काम करीत आळंदीच्या दिशेने गेले. आणि आळंदीच्या दिशेने गेल्याच्या नंतर पुन्हा ज्ञानोबारायांच्या तिथं धरण धरलेला आहे. आणि ज्ञानोबाराईविषयी अंतःकरणातला आर्तभाव प्रगट करतात. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेवती साधू संत म्हणू विधला माझा. तुम्ही आरती, अर्थ, अंतःकरणातला आर्तभाव व्यक्त केलेला आहे म्हणून त्याला आरती असं म्हणतात. विठ्ठल आरती म्हणजे काय? आरतीचे प्रकार किती? आरती शब्दामध्ये मूळ आ आहे, आ असं म्हणतात. आणि पुढे रती शब्द आहे. रती शब्दाचा अर्थ आहे तया सत्कर्मी रती, वाढो पसायदानामध्ये सूत्र आलेले. रती शब्दाचा अर्थ आहे प्रीती, प्रेम. आ म्हणजे चहू बाजूने किंवा आ म्हणजे आत्मा, ईश्वर, देव. आत्म्यावर चहू बाजूने ईश्वरावर केलेलं प्रेम म्हणजे आरती. विठ्ठल तर ती आरती कशी ओवाळायची, कोणी ओवाळायची? आरती ओवाळा, आपण आरती कोणाला ओवाळायला देतो? ज्याला काही वाचता येत नाही, ज्याला घंटी वाजवता येत नाही, टाळ वाजवता येत नाही, ज्याला म्हणता येत नाही, त्याला मात्र आपण आरती म्हणायला देतो. आरती ही ज्याला ओवाळते तो भाग्यवान आहे. विठ्ठल म्हणून काहींना आरती मिळाण्यासाठी भांडणं आहेत. आता गणपती बाप्पाची आरती कोणाला? पुढाऱ्याला. पुढारी आलेला असतो धाब्याहून आणि आरती त्याच्या हस्ते. अजिबात देऊ नका. विठ्ठल विठ्ठल. आरती कोणाच्या हाती द्यायची?
ज्याच्या अंतःकरणामध्ये ईश्वराविषयी आर्त भाव असतो त्याला आरती द्यायची. अरे ज्याला देवच माहित नाही त्यांना आपण आरती देतो म्हणून आरतीची फलश्रुती नाही. आमच्या गणपतीत भांडणं होतात. गणपतीचे उरलेल्या पैशावर आम्ही धाब्यावर जातो का? त्याचा परिणाम आरती हातात दिली म्हणून. विठ्ठल आरती ही नाभीवरून असणारी 4 वेळा ओवाळली पाहिजे. भगवंताच्या चरणकमळातून 3 वेळा, भगवंताच्या मुखमंडळातून 3 वेळा, भगवंताच्या सर्व अंगातून 7 वेळा आरती ओवाळली पाहिजे. आरतीचं शास्त्र आहे. भगवंताच्या 4 वेळेस आरती केली पाहिजे. सकाळी काकड आरती, दुपारी प्रसाद आरती, सायंकाळी धूप आरती आणि संध्याकाळी शेज आरती. विठ्ठल आमच्या संतांचे सकाळचे काकड आरतीचे अभंग आहेत. त्यामध्ये देवाला, संताला, जनाला जाग केले. उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला, देवाला जाग केले. काकडा आरतीमध्ये देव सांगून जर उठवत नसेल तर घरच्या कुटुंबाला सांगितलं, राई रुखमा वाई तुम्हा रुखमाबाई तुम्हा येऊ द्या दया, शीज हलवूनी जागे करा देवराया. काकडा आरतीत देवाला जाग केलं. तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. हे सगळे अभंग देवाच्या कुटुंबाला सांगितलेलं आहे. तुम्ही देवाला जाग करा. उठा साधू संत. का तुम्ही देवाला जाग करतात? देव तुमचं ऐकतात म्हणून. जनाला सांगितलं तुमचं दुःख देवाला सांगण्यासाठी देवाला जाग करा म्हणून. प्रबोधिनी एकादशी का 4 महिने देव झोपलेला आहे, त्याला उठवण्यासाठी आमच्या प्रार्थना आहेत. विठ्ठल आणि आम्ही त्याला काकडा आरती म्हणतो. आणि त्या काकडा आरतीच्या नंतर देवाला दुपारच्या वेळेस प्रसाद ठेवून जी आरती केली जाते त्याला प्रसाद. देवाच्या प्रसादी करारी भोजन व्हाल कोण कोण अधिकारी, प्रसाद आरती म्हणतात. सायंकाळी धूप आरती केली जाते. त्या धूपाचं सुद्धा अध्यात्म. ते अहम हा धूप जाळू, नाहम ते जे ओवाळू, सामरस्य पोटाळू निरंतर. अहम नावाचा धूप हा वैराग्य ज्ञानाग्नीमध्ये जाळायचा. अहम अहम देऊन सोहम घ्यायचा. विठ्ठल आणि संध्याकाळच्या वेळी शीज आरती असते. देवाला झोपवतात आणि आरती. आणि या 4ही प्रकरणातील आमच्या संतांचे अभंग आहेत. पण ही आरती करत असताना आरती आपण देवाच्या अंगावरून ओवाळतो आणि नंतर काय करतो? आरती काय करतो? सगळ्याच्या समोर देतो. ती ज्योत आपण काय करतो? सगळ्याच्या समोर देतो. कापूर आरती आपण काय करतो? सगळ्याच्या समोर देतो. का देतो? देवाकडे येणारे 3 लोक आहेत. देखण्याच्या 3 जाती. मग देवाकडे काही रजोगुणी तमोगुणी दृष्टीचे लोक आले असतात, काही सत्वगुणीचे. काही देवाचा मुकुट पाहण्यासाठी आलेले आहेत, काही शृंगारिक रजोगुणी. सत्वगुणी देवाचं मुख पाहतात, रजोगुणी मुकुट पाहतात आणि तमोगुणी कसा घेऊन जाता येईल. सगळेच गावातले इकडे आले, त्याचं घर कसं फोडता येईल याचा विचार करणारे तमोगुणी रस्त्यात उभे आहेत. विठ्ठला मी भेटून आलो त्यांना.
ऐका, पण काही होत नाही, उठू नका. विठाला विठाला हे देवाकडे येतात पाणी नेण्यासाठी, चोरी करण्यासाठी येतात. त्यांची दृष्टी सोर दृष्टी असते. साध्या लहान मुकाला माणसाला द्रष्ट होते. ती द्रष्ट झाली की हे देवा, हे अग्निदेवा, आमच्या देवाचं दुःख हे तू घेतलेलं आहे ते आमच्यावर येऊ दे. आमच्या चेहऱ्यावर आपण तो हात फिरवतो, पण माझ्या देवावर ते संकट येऊ नये अशी प्रार्थना त्या ज्योतीकडे केली जाते. विठ्ठल विठ्ठल. म्हणून हे आरतीचे भाव आहे. आरती म्हणजे प्रसाद, आरती म्हणजे प्रार्थना, आरती म्हणजे समाधान, अर्थ धातू आहे. आणि त्याचा अर्थ आहे तीव्रता. मग अशी आरती. आरती ज्ञानराजा तुम्ही कोण आहात? ज्ञानस्य राजा यस्य सहा ज्ञानराजा. ज्ञानोबरायांना राजा म्हटलं, पण कोणता राजा? राजाचे 5 लक्षण असतात. राजा तरुण असावा, राजा विद्वान असावा, राजा श्रीमंत असावा, राजा उदार असावा आणि राजा कृपाळू असावा. विठ्ठल. ज्ञानोबराय हे राजे आहेत, पण कोणाचे राजे आहेत? ज्ञानोबारायचं वर्णन करताना तुकोबाराय म्हणतात, ज्ञानोबाराय राजा आहेत, पण कोणाचे? ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हायसे. कैवल्य कणकाची दाणा, जोड कडसी साणा थोडा, द्राष्ट्याची मना पाढा ओजो अमृत अनुभव. विठ्ठल. ते ज्ञान, राजा विद्वान असावा. ज्ञानोबरांची विद्वत्ता या पृथ्वीवर जन्माले जेवढे सायंटिस्ट आहेत, जेवढे शास्त्रज्ञ आहेत, त्यांना सुद्धा शोध लागत. जेवढे लाईटचा शोध कोणी लावला? एडिसन न लावला. ऐका, अशी किती एडिसन एकत्र आले, पण ज्ञानोबरांनी 700. एडिसनचा काळ 150 वर्षापूर्वीचा आहे. त्याचं चरित्र वाचलेलं आहे. ऐका, थॉमस, नील आर्मस्ट्रॉंग, अजित बॉन्ड हे शास्त्रज्ञ होऊन गेले. न्यूटन. या जगात जेवढे शास्त्रज्ञ आहेत, 1750 जवळजवळ शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी एका वस्तूचाच शोध लावला, पण सगळ्याचा शोध आमच्या ज्ञानोबरांनी लावला. विठ्ठल. पण ती वीज कशी निर्माण झाली ज्ञानोबराय सांगतात. उदगाचे आवेशी तेज लखलखीत दिसे, ते विजो माझी असे सलील काही. उदकाचे आवेश. ज्ञानोबराय म्हणतात उदक म्हणजे पाणी,
त्या पाण्याचा वेग एवढा आहे, उदकाचे न्यायाविषयी तेज लखलखीत दिसे, पण ते तेज दिसते, पण ते विजू माऊलींचा प्रश्न आहे. मग ही जी लाईट आहे ही झाली कशापासून हो? पाण्यापासून. मग पाण्यापासून झाली. मग हे जे लाईट आहे, या लाईटात पाणी आहे का? बर पाणी नाही. बर पाणी लागलं तर विजतो. ते माझी असे सलील, सलील म्हणजे पाणी. पाणी आहे का? नाही. झालं पाण्यापासून, पण पाणी नाही. कार्य कारण अवच्छेदकाने ज्ञानोबाराय शंक समाधान करतात. विठ्ठल कारणापासून कार्य झालं, पण कार्यामध्ये कारणाचे अंश नाही, हे जगाला ज्ञानोबारायांनी शिकवलेलं आहे. न्यूटननं काय केलं? गुरुत्वाकर्षण शोध लावला, पण तोच ज्ञानोबारायांनी लावला. का फळली तरुची शाखा, सहजे भूमीशी उतरे देखा, तैसे जीव मात्रा असे का खालावती ते. आता मी का सगळ्यांचे नाव नाही. चित्रपटाचा शोध कोणी लावला? मोबाईलचा शोध कोणी लावला? हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का, घड्याळीचा शोध कोणी लावला? जे चित्रपटाचा शोध ज्ञानोबराय म्हणतात, जेत संसार चित्र उमटे, तेत मनुरूप पटू फाटे, सर्वर आटे मग प्रतिभा नाही. विठ्ठल असं जगामध्ये यंत्र जन्माला आलं नाही. त्या यंत्राचा शोध माग शास्त्रज्ञाविषयी ओव्या काढत असताना आम्हाला डॉक्टर बाबा ज्ञानेश्वरी सांगत असताना, आपल्या अकोल्याचे ज्यांनी लॅपटॉपचा शोध लावला, विजय भटकर, आमची चर्चा त्याच्यात झाली. आणि सगळ्यात मिढ मला काहीच येते ते म्हणजे तुमची शाळा किती झाली? म्हणलं शाळा संपून गेली तरी तेवढी माझी शाळा झाली. 2रा वर्ग नापास. विठ्ठल पण महाराष्ट्रात जेवढे कीर्तनकार आहेत तेवढ्याजवळ जेवढं भांडवल नाही तेवढं माझ्याजवळ. 8 लाखाचे ग्रंथ आहेत माझ्याजवळ. आणि पाहून या ग्रंथ करावी कीर्तन, तेव्हा आले जाणं फळ त्याचे. मला भाव सांगायचा होता. ज्ञानोबाराय राजा आहे, पण कोणाची? ज्ञानियांची. मग राजा कसा असावा? राजा विद्वान असावा, राजा उदार असावा. ज्ञानोबाराय किती उदार आहे. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, दया नमस्कार वारंवार. उदार असावा. राजा श्रीमंत असावा. ज्ञानोबाराय किती श्रीमंत आहेत. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी असे बळारे रामो, अंगी असे बळारे रामो. काय? जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. ज्यांच्या दारात जर सोन्याचा पिंपळ आहे, घरात किती सोनं असेल. त्याचा कैमुत्तिक न्यायाने ज्ञानोबारायांचा अभ्यास करावा लागतो. मला सांगायचं की श्रीमंत असावा, विद्वान असावा, कृपाळू असावा, हे सगळे लक्षण राजाचे लक्षण ज्ञानोबारायांच्या ठिकाणी असल्यामुळं आरती ज्ञान राजा. पण त्या राजासारखे ज्ञानोबाराय राजे नाही, तर ज्ञान राजा.
या जगात जेवढं म्हणून काही ज्ञान आहे त्या ज्ञानाचे ज्ञानोबा राजे आहे. मग विज्ञानातलं ज्ञान असेल, अध्यात्मातलं ज्ञान असेल, किंवा अज्ञानातलं हे ज्ञान असेल. अज्ञानामध्ये सुद्धा ज्ञान असते. विठ्ठल ज्ञानातलं ज्ञान सांगू शकते कोणी? ज्ञानातलं ज्ञान कोणी सांगू शकते. ज्ञानाचे प्रकार केले की झालं ज्ञानातलं ज्ञान. विज्ञानातलं ज्ञान तेही कोणी सांगू शकते. पण अज्ञानातलं ज्ञान कुठं आहे? ऐका, अज्ञानातलं ज्ञान जर ऐकायचं असेल, जी 18 लक्षणं सुरुवातीचे 13व्या अध्यायामध्ये सांगितले तेच उलटे केले की झाले अज्ञानातलं ज्ञान. विठ्ठल म्हणून माऊलीनं जेवढ्या मागवव्या लिहिल्या तेवढ्याच असणाऱ्या, एकाच श्लोकावर पूर्ण असणाऱ्या अध्यात्म ज्ञान आणि तत्वज्ञानार्थ, तिथून ज्ञानोबरांनी पुढं थोडक्यात असणारं अध्यात्म ज्ञान सांगितलं नाही. याच्या विरुद्ध जे आहे अर्जुना तेच अज्ञान आहे असा निश्चय तुझ्या मनामध्ये ठेव. हे जर नाही पटलं तर पुढे जाऊ तुम्हाला. दैवी संपत्तीचं ज्ञान झालं. सहालक दंभोदर्पोभिमानस्य क्रोध पारुषमेवच अज्ञानम चापि जातस्य दंभासुरीवच. आसुरी संपत्तीचं जे ज्ञान आहे ते अज्ञानातलं ज्ञान. विठ्ठला मग ते त्यांचं कसं बोलणं आहे? ज्ञानोबरांनी दृष्टांत. आपाणाचे नि तोंडे जरी सुगंधाईने घडे तरी सत्य तया जोडी असुरांची. आता याचा अर्थ मी सांगत. आपान वाईच्या तोंडानं जर सुगंध आला तरच ते खरं बोलतील. हे अज्ञानी लोकांचं अज्ञान आहे, ज्ञान आहे. ज्ञानोबरांनी खूप सुंदर सांगितलं. अज्ञानातलं ही ज्ञान, ज्ञानातलं ज्ञान तिकडे जाऊच नका. अज्ञानातल्या ज्ञानाचा अभ्यास करा. विठ्ठल म्हणून आरती ज्ञानराजा हे जे सूत्र आहे, ज्ञानराजा त्याचा जर अभ्यास केला, चिंतन जर केलं तर ज्ञानेश्वरी समोर ठेवा. ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानराजा. काय? आरती ज्ञानराजा. तुम्ही कोण आहात? महाकैवल्य तेजा. दुसरं लक्षण ज्ञानोबरायांचं सांगितलेलं आहे. कौली येते अनेन इति कैवल्या ब्रह्मभावस्य कैवल्या पूज्यपा शंकराचार्यांनी, किंवा अपवर्ग नपवर्ग इति अपवर्ग, आणि अपवर्गालाच कैवल्य म्हणतात. कैवल्य म्हणजे मोक्ष, कैवल्य म्हणजे अपवर्ग, कैवल्य म्हणजे निर्वाण, कैवल्य म्हणजे सर्व सुख, कैवल्य म्हणजे निर्वाण, कैवल्य म्हणजे निरंजन, कैवल्य म्हणजे ब्रह्मस्वरूप स्थिती. विठ्ठल सा काष्टा सा परागती. ही जी स्थिती आहे ती स्थिती म्हणजे परावाणीच्याही पलीकडं किंवा ज्ञानाच्या 7व्या भूमिकेची अवस्था म्हणजे कैवल्य. विठ्ठल तुम्ही कैवल्य नाही, महाकैवल्य तेजा. एक बद्ध कैवल्य आहे आणि एक मुक्त कैवल्य. बद्ध कैवल्य कशाला म्हणतात? साधनेनं प्राप्त झालेला जो कैवल्य आहे त्या कैवल्याला बद्ध कैवल्य म्हणतात. आणि साधन न करता सहज स्थिती अवस्थेनं प्राप्त झालेला जो कैवल्य आहे त्या कैवल्याला सिद्ध कैवल्य म्हणतात. ज्ञानोबरायांना सिद्ध कैवल्य, तुकोबारायांना सिद्ध कैवल्य, आणि तुम्हा आम्हाला बद्ध कैवल्य. विठ्ठल बद्ध कैवल्यातला कधी बंधनामध्ये पडेल काही सांगता येत नाही. जगाने डोक्यावर घेतलं
पण बंधनात गेला आणि जेलात गेला. विठ्ठल विठ्ठल संत स्थितीला झाला गेले. काय संत झाले पण कुठं? घरात कॅलेंडरावर. आम्हा आली, बापू आले, आज्या आले, सगळेच गेले. पण सावधान, कोणालाही संत म्हणू नका. नाही संत पण मिळत ये हाती, हिंडता कपाटी राणीवणी, नये मोल देता धनाची राशी. जर संत कोणाला म्हणत असता, संत वेशाण नाही. करिता पुराण सांगता पुराण नवती संत, कीर्तन करतीत करी कीर्तनकारची हुशी, परी वैष्णव न हुशी अरे जना. पुराण सांगशी तरी पुराणकची हुशी, परी वैष्णव न हुशी अरे जना. तुकोबर आहे, तुका म्हणे नाही निरसला देह तोवरी अवघे संसारी. विठ्ठल या देहाच्या निरासे पाविजे या ठाया, माझी ऐशी काया जबनोय. तुका म्हणे नाही निरसला देह. भगवे वस्त्र धारण केले म्हणजे संन्यासी संत झाला ना. वरी भगवा झाला ना, अंतरी वच केला कावे, अंतरी वच केला कावे, अंतरी वच केला कावे. संताचं संतत्व हे वेगळं आहे. सन्मार्गवर्ती हा संता तद्रुपी न विद्या विनय सई व वर्तत इति संता सम्यक तनोति इति संतः. हो शांता म्हणतो निवसंती संतो वसंत वल्लोकहितं चरितः. तीर्णा भीम भवार्ण वजनान आहे तो नान्या न पितारयंतः. त्याला संत म्हणायचं. मी विस्तारानं सांगत नाही. हो ज्ञानोबा हे बद्ध कैवल्य आणि बद्ध कैवल्यातला संत होत नाही. आपण मात्र त्याला संत करतो. विठ्ठल विठ्ठल. आणि मुक्त कैवल्यातले जे संत आहेत ते संत निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, तुकाराम हे कोणते संत आहेत? मुक्त कैवल्यातले संत आहेत. म्हणून हे मुक्त कैवल्यातले संत आहे. एकदा वारकरी संप्रदायाप्रमाणे भजन करा. विठोबा ज्ञानेश्वर महाकैवल्य तेजा. हे संत महाकैवल्य, हे महाकैवल्य हे महा जो शब्द आहे, ज्या ज्या शब्दाच्या अगोदर राष्ट्राला शब्द महा लागला काय झालं? महाराष्ट्र झालं. राजाला शब्द लागला महाराज झाला. ते महा त्याच्यामध्ये मूळ धातू आहे महत. महत म्हणजे मोठे, महत म्हणजे व्यापक, महत म्हणजे अमर्याद असा त्याचा अर्थ आहे. मग ज्यामध्ये महाकैवल्य का म्हटलं? ज्या कैवल्याची मर्यादा केल्या जात नाही, ज्या कैवल्याची सीमा सांगितल्या जात नाही आणि तो साधनेनं प्राप्त सहज सिद्ध अवस्थेत प्राप्त झालेला कैवल्य आहे. एकेची ठाई बैसला परी सर्वत्र तो गेला, तेने न पाहता विश्व देखिले, न करिता सर्व केले. मग लोक दृष्टीनं तो करत नाही,
करतो, पण ज्ञानोबरांचा मुक्ताचे देह तैसे हालतसे संस्कार वशी ते देखोनी लोक पिसे करता म्हण. त्याला लोक करता मात्र म्हणतात, पण तो काहीच करत नाही. जर केलंच पण त्याला पाप पुण्य लागत नाही. ज्ञानोबा म्हणतात आणि तया करण्या तू घडो का त्रैलोक्याचा घातू परी तेने केली मातवैसी म्हणू नये. त्यानं तलवार घेऊन जगाचा जरी नाश केला पण त्यानं केली अशी मातू म्हणू नये. का? हो, ज्ञानोबा म्हणतात ते मुक्ता ते निर्धारिता लाभे आपलीच मुक्तता जैसी दीपे दिसे पाहता आपुली वस्तू. कमीत कमी कीर्तनकाराच्या मुखातून 100 ओव्या तरी आल्या पाहिजेत, त्याला कीर्तनकार म्हणायचं. हो, नाहीतर भामटे कीर्तनकार तयार झाले. विठ्ठल विठ्ठल पण हा आमचा पाहुणा, ही आमची पाहुणी आहे. पाहुणा पाहुणी तुझ्या घरी, इथं नाही नारदाच्या गादीवर. विठ्ठल धनंजय महाराज महाराष्ट्रात कीर्तनकार नाहीच असं मला वाटतं. हे सगळा येड्याचा बाजार भरला आणि कोणीतरी बोललं पाहिजे. गुरुजींनी राऊत बाबा चांगले धुतात, फक्त राऊत बाबाने सालपट काढायचे ठेवले. विठ्ठल विठ्ठल कुठं अभ्यास नाही, कुठं साधना नाही, कुठं गुरु परंपरा नाही, कुठं ज्ञानार्जन नाही. त्याचा परिणाम तुमच्यावर होत नाही. म्हणून कीर्तन ऐकून लोक सुधरत नाही, तमाशा ऐकून बिघडत नाही. जैसे थे वैसे. विठ्ठल विठ्ठल महाकैवल्य तेजा सूत्र सांगत आहे. ज्ञानोबा हे महाकैवल्याचं तेज आहे. हो, सेवती साधू संत, त्यांची सेवा कोण करते? साधू म्हणजे साधक. संत हे त्यांची सेवा करतात. सर्व संतांनी ज्ञानोबरांची सेवा केली. ब्रह्मादिक येथे करिता ती पूजा घालिता ती शेजा समाधीची. नारा बिटा मादा गोदा हे पाठविले झाकी झाडी येली जागा समाधीची. सर्वजण ज्ञानोबरांची सेवा करतात. सेविती साधू संत मनोवेधला माझा. बर, त्या ज्ञानोबरांनी विशेष असं कार्य काय केलं? कशासाठी ज्ञानोबरांचा अवतार झाला? तिसरं चरण लोपले ज्ञान देणे. लोपाले ज्ञान जागी, लोपाले ज्ञान जागी. ज्ञान जागी, लोपाले ज्ञान जागी. इतने नाची कोणी इतर
नीत नेनती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. जनार्दन रामा जनार्दन म्हणतात की हे ज्ञान लोपलं. देहाची वर्या दुरू म्हणून पडला विसरू. आत्मबोधाचा आभाटीला असता बुद्धी विषय सुखची परमावधी. ह्या सगळ्या ओव्या आहेत. हे ज्ञान का लोपलं? ज्ञान नष्ट होत नाही, ज्ञान लोपते. हो, तर ते ज्ञान पुन्हा त्याला उजळा आणण्यासाठी ज्ञानोबऱ्यांचा अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. हो, आणि ते प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले राम जनार्दनी चरणी मस्तक ठेविले. ते ज्ञानोबऱ्यांनी प्रगट केलं. काही गुह्य असतात त्या गुह्य ठेवाव्या, काही गुह्य असलेलं प्रगट करावं, काही प्रगट असलेलं गुह्य करावं, आणि काही प्रगट असलेलं प्रगट करावं. 4 कोटी आहे. पहिलं गुह्य असलेली गोष्ट गुह्यच ठेवावी. ती प्रगट मात्र समाजात करू नये, कुटुंबात करू नये, गल्लीत करू नये, गावात करू नये. पती पत्नीचा एकांत हा गुह्य आहे. भगवंतांनी 9 गोष्टी गुह्य सांगितल्या. भेषज, आपण घेतलेला औषध, मंत्र, हो, पती पत्नीचा एकांत, गुरु मंत्र, ह्या गोष्टी मात्र गुह्य प्रगट करू नये. ह्या गुह्यच ठेवायला. गुह्य आहेत त्या गुह्यच ठेवाव्या. ह्या गोष्टी 9 गोष्टी आहेत. काही प्रगट आहेत पण त्या गुह्य कराव्या. काही प्रगट आहे. आता आलेला ग्रामपंचायत मध्ये निवडून आलेला सदस्य निवडून आला, तो प्रगट झाला, तो मात्र आता गुह्य करावा, लपवावा त्याला. आता बरेचसे लपवले. आता मी काय, तो लपवावा लागतो. प्रगट झालेला गुह्य करावा. काही गुह्य असलेलं ते प्रगट करावं. ज्ञान हे गुह्य असलेलं प्रगट करावं, आणि काही प्रगट असलेलंच प्रगट करावं. एखादा व्यक्ती गेला तर तो झाकून ठेवू नये, प्रगट करावा, सांगावा लोकाला. हो, त्याला तसं हे प्रगट गुह्य बोले. विश्व ब्रह्माची केले, हे संपूर्ण विश्व ब्रह्मत स्वरूप केलेलं आहे. रामा जनार्दनी चरणी मस्तक ठेविले. असे रामा जनार्दनाने ज्ञानोबरायांच्या चरणावर मस्तक ठेवलेलं आहे. आपण परम भाग्यवान आहात. नायगाव दत्तापूर मधली सर्व भक्त मंडळी या ठिकाणी खरंच भाग्यवान आहात. मला वाटतंय पुरुष मंडळी एवढेच आहेत का गावात? आता 2 दिवस राहिले. जे इथं कीर्तनाला येणार नाही त्यांच्या घरी चोरी होणार. त्यांच्या घरात एक माणूस ठेवा, पण पाहुण्याला घरी ठेवायचं ना आपणही घरी राहायचं. आमचे जवळ इथं आले कीर्तनाला गावचे, ऐका, माझ्यावर नितांत प्रेम करणारे डॉक्टर काळे साहेब, मला आमच्या कुटुंबाला लहानापासून बघतात ते. तसेच माझ्यावर नितांत प्रेम करणारे फुलंबरकर साहेब, मेहकरमध्ये त्यांची ड्युटी आहे. तसेच आमची हरिभक्त पारायण मृदंगाचार्य गजानन महाराज खुर्णे, गायनाचार्य भागवत महाराज देशमुख, प्रदीप महाराज देशमुख, आणि आपल्याला ज्ञानेश्वर महाराज कसे आहेत, आपल्याला उलगडून असणारा ज्ञानेश्वरी भाव निरूपण पारायण धनंजय महाराज या ठिकाणी सांगत आहे. महाराजाचं कार्य संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माहीत नाही. ऑनलाईन पाहणारे अमेरिकेतील काही लोक आहेत. हो, महाराजांची भजनी मालिका, महाराजांचे संत वाङ्मय हे आजही परदेशामध्ये वाचायला पाहायला मिळत असे तर ते महाराजांमुळं. हो, महाराज पूजनीय आहे. गावातील ज्येष्ठ मंडळी आहे. हो, सर्वांच्या चरणी सेवा समर्पण करून सर्वांना एक विनंती आहे. आता 4 दिवस राहिलेले आहेत. हो, ते 4 दिवस आपले ज्ञानोबरायांच्या सोहळ्यासाठी सहभागी व्हा. तनानं, मनानं, धनानं. काही तनानं आहेत पण मनानं नाही. काही मनानं हे आहेत, तनानं हे आहेत, धनानं नाही. म्हणून जरा
धन 10वा भाग ज्ञानोबारायांच्या समाधी सोहळ्याला द्यायचा. 100 रुपये कमवले त्यातले 10 रुपये ज्ञानोबारायांसाठी काढून ठेवा. हो, त्यामध्ये चोर वाटा घेऊ शकत नाही, भाऊबंद की वाटा घेऊ नाही, चोर नेऊ शकत नाही. नाही तर काय होईल ते मी सांगणार नाही. मी चोराला फोन करून सांगतो, जा नायगाव मध्ये जे कीर्तनाला जाणार नाही त्यांचे फोन बी काढले मी. असं झालेली सेवा माऊलीच्या चरणी सेवा समर्पण करून सेवेला पूर्ण विराम. जे 2 मिनिटं कोणीही उठू नका. आजी खाली बसा, नाही तर सगळे नाही त्या आजीच्या घरी चहा घ्यायला जायचं. सूचना होईपर्यंत कोणी उठता कामा नाही. श्री संत ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी सोहळा वर्ष 8वे. या 8व्या वर्षाचा आजचा 4था दिवस. या 4थ्या दिवसाची झालेली कीर्तन रूपी सेवा हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज देवकर, सद्गुरू देहूकर माऊली वारकरी शिक्षण संस्था आळंदी, तसेच आजच्या कीर्तनाचं जे सौजन्य आहे आपल्या येथील श्रीराम गुरुजी यांच्या धर्मपत्नी स्वर्गवासी इंदुमती श्रीराम निकम यांच्या स्मरणार्थ महाराजांचं कीर्तनाचं सौजन्य, तसेच आजच्या अल्पोहाराचं योगदान श्री शिवप्रसाद नालेगावकर, श्री अंकुश दुतोंडे, तसेच अन्नदानाचं योगदान श्री मधुकर रामभाऊ भगत, माजी ग्रामपंचायत सदस्य, तसेच या सप्ताहातील आजीवन सभासदाची देणगी ही पुढील प्रमाणे: स्वर्गवासी सुभाष भगवान निकम यांच्या स्मरणार्थ 1000 रुपये, डॉक्टर स्वप्नील बाबूराव भगत 1000 रुपये, नारायण कुंडलिक निकम 50 किलो गहू, आसरुजी त्र्यंबकराव निकम 1000 रुपये, प्रल्हाद रामजी शेळके 1000 रुपये, गजानन तुकाराम निकम हनुमान लहान चिमुकल्याला आलेला आहे. तसेच गायनाचार्य हरिभक्त परायण भागवत महाराज, प्रदीप महाराज या दोघांना सुद्धा प्रत्येकी 100 रुपयाचं बक्षीस विष्णू ज्ञानदेव निकम ISI यांच्यातर्फे आलेला आहे. तसेच सर्व आजीवन सभासदांना सूचना: ज्या सभासदांची देणगी बाकी असेल त्यांनी मंदिराजवळ आणून देण्याचे करावे. तसेच आपला सप्ताहातील भंडाऱ्याचा कार्यक्रम हा गुरुवारचा आहे, ठेवण्यात आलेला म्हणजे आपल्या पॉम्पलेटवर आहेच, गुरुवारचा आहे. तरी ज्या भाविकांना गहू आणून द्यायचे असतील त्यांनी उद्या संध्याकाळपर्यंत आपल्या माऊलीच्या मंदिरावर निसून गहू आणून देण्याचे करावे. तसेच या ठिकाणी लहान मुलाकरता आकाश विष्णू निकम यांच्यातर्फे सुद्धा या चिमुकल्यांना 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. उद्याची कीर्तन रूपी होणारी सेवा हरिभक्त परायण दत्तात्रय महाराज अंकुशकर विनोदाचार्य विदर्भ भूषण बुलढाणा यांची होणार आहे. तरी या कीर्तन श्रवणाचा सर्व भाविकांनी अवश्य लाभ घ्यावा. बाहेर गावून आलेली मंडळी व गावातील मंडळींनी चहा घेतल्याशिवाय जाऊ नये.